नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यातून एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोहनदरी येथील एका शासकीय आदिवासी निवासी आश्रमात 9वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने एका बाळाला जन्म दिला. या संवेदनशील प्रकारामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ माजली असून आदिवासी विकास विभागाची यंत्रणा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय. या घडलेल्या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत तपास सुरू केला. प्राथमिक माहितीनुसार पीडित विद्यार्थिनीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने अत्याचार केला होता, ज्यातून ती गरोदर राहिली आहे. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरुवातीला कमालीची गुप्तता बाळगली होती. संशयित आरोपी हा देखील अल्पवयीन असल्याने त्याला ताब्यात घेऊन बाल न्याय व्यवस्थेनुसार बाल सुधारगृहात पाठवण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणावर नाशिकचे आदिवासी विकास अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दुजोरा दिलाय. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार आश्रमशाळेच्या आवारात किंवा परिसरात घडलेला नाही. पीडित विद्यार्थिनी जेव्हा सुट्ट्यांच्या काळात आपल्या गावी गेली होती त्याचवेळी हा प्रकार घडल्याचं तपासात समोर आलाय. तर या प्रकरणात आश्रमशाळा प्रशासनाकडून कुठे हलगर्जीपणा झाला आहे का याची तपासणी करण्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. निवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमितपणे आरोग्य तपासणी केली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय. असे असताना या घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एखादी मुलगी इतके महिने गरोदर राहून तिची प्रसूती होईपर्यंत ही बाब आश्रमशाळेतील शिक्षक, वॉर्डन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास कशी आली नाही? विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आरोग्याकडे आणि त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक बदलांकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष नव्हते का, असा सवाल आता विचारला जातो. तर कळवण प्रकल्पातील मोहनदरी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली अशी घटना समोर आलेली आहे. त्याबाबत आपल्या कार्यालयाकडे काय माहिती मिळाली आणि त्याबाबत काय चौकशी सुरू आहे, काय सांगा? शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदारी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचं 19 जून 2024 रोजी तिने तिचं बाळंतपण झालं असल्याची माहिती निदर्शनास आली आणि त्या अनुषंगाने प्रकल्पाधिकारी यांनी आम्हाला 1 जुलै 2024 रोजी आम्हाला कळविलेले आहे झालेल्या घटनेबद्दल. त्याबाबत आम्ही प्रकल्प कार्यालयाकडून आम्ही चौकशी करून घेतली आहे. सदर विद्यार्थिनी शासकीय आश्रमशाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती आणि ती उन्हाळी सुट्टीत गावी गेली होती. गावी गेल्यानंतर सदर विद्यार्थिनी शाळेत तिने यावर्षी प्रवेश घेतलेला नाही, परंतु गावी राहत्या गावी हे झालेलं आहे, तिचं बाळंतपण झालेलं आहे अशी घटना लक्षात आली आहे. त्याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे आणि संबंधित जे आहेत त्यांच्यावर पोस्को खाली कारवाई करून त्यांना बाल सुधारगृहात पाठविण्यात आल्याबाबतची माहिती आम्हाला मिळालेली आहे. परंतु सर, आपण जर बघितलं तर पीओ कार्यालयाकडून असेल, आपल्या कार्यालयाकडून असेल, आरोग्य यंत्रणा सज्ज केलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, व्हायरल विषय, नाशिक.